आणि हे आत्मक्लेश आंदोलन करत असताना आम्हाला एकच सांगायचंय की हा देश आहे तो भारतीय संविधानाच्या जीवावर चालतो. पेपर फुटीला सहकार्य करणारा जर शिक्षण मंत्री असेल तर ह्या देशाच्या विद्वांसांनी वाटोळ हे ठरलेलं आहे. ही दादागिरी या भाजप सरकारची आणि त्यांच्या मित्र पक्षाची जी सुरू आहे ते मुळासकट उकडल्याशिवाय, कारण हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस. आजचा दिवस हा CJP म्हणजे कॉंग्रेस जनता पार्टी आणि भारतातील जे युवा मंडळ यांच्या वतीनं आज भारताच्या संसदेवर भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या पद्धतीनं जे तरुण युवक आहेत हे युवक राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये कालपासूनच पोहोचत होते आणि ह्या आंदोलनात एक मोठं व्यापक असं रूप घेतलेलं आपल्याला आज पाहायला मिळत आहे. या आंदोलनात देशभरातून मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय. आज आपण साताऱ्यामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा या ते मोठ्या प्रमाणात आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं आणि शांततेनं या ठिकाणी धरणे आंदोलन करू. आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नेमकं त्यांचं भावना या निमित्तानं काय आहेत. काय सांगाल ताई, आज तुम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये तुम्ही शांतीपूर्ण मार्गाने धरणे आंदोलन करताय. काय नेमकं तुमच्या भावना, काय मागण्यात? जय भीम, जय लहुजी. आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समारोप समिती आणि आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन आज आपण वांगचुक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वांगचुक यांना आपण त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन केलेलं आहे. आमची पहिली सर्वप्रथम ही मागणी असेल की आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि दुसरी आमची ही मागणी आहे की जी तुम्ही नीट जी मेडिकलसाठी तुम्ही जी एक्झाम घेताय ऑल इंडियाची, त्या ह्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. ज्या मुलांनी हे धरणं आंदोलन केलेलं आहे, पूर्ण भारत देश आज जंतर मंतरला पाठिंबा देण्यासाठी त्यांना गेलेला आहे. तर पूर्ण भारत देशामध्ये एकच आमचं तुम्हाला प्रश्न आहे की ज्या ह्या धरणं आंदोलनासाठी किंवा तुमची नेट पेपर फुटीमुळं जे 21 मुलांचे जे त्यांच्या कुटुंबाचं भविष्य होतं त्यांनी आत्महत्या केली, त्याच्यावर तुम्ही काय तोडगा काढलाय? आम्ही जर अमरण उपोषण करत असू तर तुम्ही आता सध्या जे काही तुम्ही हिटलरशाही, दडपशाही जी केलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि आमचं हे धरणं आंदोलन आम्ही सुरू ठेवतोय. आता दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतातून विद्यार्थी जमा झालेले आहेत. मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या मार्गाने विद्यार्थी पोहोचलेले आहेत. भारतामध्ये एक क्रांती होते असं तुम्हाला वाटते का? आणि पोलिसांकडून आता त्यांचा जो संसदेवर जो मोर्चा आहे तो कुठेतरी दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय सांगा? एकंदरच सोनम वांगचुकचं जे आंदोलन आहे त्या आंदोलन आम्ही आज इथं पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र आलेलो आहे. आपल्या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन करतोय आणि हे आत्मक्लेश आंदोलन करत असताना आम्हाला एकच सांगायचंय की हा देश आहे तो भारतीय संविधानाच्या जीवावर चालतो. लोकशाही असल्यामुळं प्रत्येक तरुण जो पीडित आहे आणि त्यांचे कुटुंबीय आता या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने या सामील झालेल्या आंदोलनाला एक वेगळी क्रांतीची दिशा आलेली आहे. आणि या क्रांतीच्या दिशेमध्ये निश्चितच ज्या वेळेस अन्याय वाढलेला आहे, अत्याचार वाढले आहेत, त्या वेळेस या देशामध्ये क्रांती झालेली आहे आणि निश्चितच आता यावेळेस मात्र या सर्व देश पेटून उठलेला आहे. आपण पाहतोय की कन्याकुमारी पासून ते पाक जम्मू काश्मीरच्या सर्व लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ही दादागिरी या भाजप सरकारची आणि त्यांच्या मित्र पक्षाची जी सुरू आहे ते मुळासकट उकडल्याशिवाय, कारण हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि आम्ही पण आता त्यांच्या बरोबर आहे. आज त्यांच्या काही आज संसदीय अधिवेशन आहे, लवकरात लवकर आता मोर्चा तर दडपलाच गेला तर निश्चितच शेजारी राष्ट्रामध्ये जे झालंय ते होऊ देऊ नये. कारण हा देश लोकशाहीच्या जीवावर चालतोय, संविधानाला मानणारी लोक आहेत आणि आम्ही सुद्धा संविधान प्रेमी आहे म्हणूनच या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. आणि निश्चितच येणाऱ्या जी काही आंदोलनाची दिशा ठरेल त्याच्यामध्ये आम्ही तन मन धनाने सर्वजण सामील होऊ, एवढं मात्र निश्चित. आता काय सांगाल, संपूर्ण भारतामध्ये आंबेडकरवादी ज्या काही पक्ष संघटना असतील या संघटनांनी मोठ्या प्रमाणात या आता जो त्यांचं हे चाललेलं आहे, उपोषण चाललंय, अनशन चाललेलं आहे किंवा आता जो त्यांचा मोर्चा आहे संसदेवर याच्यावर त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या मोर्चासाठी देशभरातून युवक आणि जे भारतावर प्रेम करणारे नागरिक आहेत, राष्ट्रवादी नागरिक ज्याला म्हणतात, असे लोक तिथं जमा झालेले. तुम्ही इथं बसलाय, काय तुमच्या भावना? भारत देशामध्ये सगळ्यात मोठा जटिल प्रश्न कुठला असेल तर सुशिक्षित बेरोजगारीचा.
युवक वर्ग काबाड कष्ट करतोय, प्रतिकूल परिस्थिती मात कर शिक्षण घेतोय, पण शिक्षण घेतल्यानंतर जे इप्सित साध्य करायचं आहे ते साध्य होत नाही. त्याला कारण आहे अंगठा बहादूर प्रधानमंत्री, तडीपार रक्षा मंत्री, आणि अशा परिस्थितीमध्ये पेपर फुटीला सहकार्य करणारा जर शिक्षण मंत्री असेल तर ह्या देशाच्या विध्वंसानी वाटोळ हे ठरलेलं आहे. हे युवकांच्या लक्षात आलंय, म्हणून युवक दीपिकेच्या माध्यमातून जंतर मंतरवरती उतरलेत. त्यांना पाठिंबा वांगचुकनी दिलेला आहे, त्यांना पाठिंबा चंद्रशेखर आझादनी दिलेला आहे, त्यांना पाठिंबा विविध पक्ष संघटना येऊन देत आहेत. कारण सगळ्यांना माहिती आहे हे सगळं आहे हे सरकार पुरस्कृत चालू आहे. पाठीमागचा कालखंड जर आपण बघितला 1-1.5 वर्षापूर्वीचा, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये कुठली परीक्षा न घेता IPS आणि IAS अधिकाऱ्यांची थेट भरती केली गेली. त्यावेळेला आम्ही सगळेजण डोळं झाकून शांत बसलो, शेंड होऊन बघत बसलो. त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या मुलांचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे. मात्र युवक जागा झालेला आहे, आणि जागा झालेला युवक तुम्ही किती दडपण्याचा प्रयत्न केला तरी दडपला जाणार नाही. तिथल्या संविधानिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवीताई पाटोळे साठे यांनी सर्व पक्षांना आवाज दिला, आणि या ठिकाणी वारण्याच्या वाघाच्या पुतळ्याजवळ एक आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतो. आमची मागणी आहे त्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या मागण्या मान्य करावा. त्यांच्यावरती लाठी हल्ला जो केला हा निंदनीय आहे. म्हणजे सरकार घाबरतंय, त्यांना माहिती आहे शिक्षण मंत्री चुकलेला आहे, मात्र तो आपला आहे म्हणून वॉशिंग मशीन मध्ये घातला जातोय का, हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. जंतर मंतरवरती घडणाऱ्या सगळ्या घटनेचा सरकार पुरस्कृत आम्ही या ठिकाणी असलेले सगळे आंबेडकरवादी तीव्रपणे निषेध नोंदवतो. कारण ही समिती ही आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती आहे, ज्या ठिकाणी शिवरायांचे विचार पाळले जातात. कारण शिवरायांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातींना स्थान होतं, आणि पेशवाईमध्ये फक्त ब्राह्मणांचा वर्चस्ववाद होता. नक्कीच हा आंदोलन कुठल्याही एखाद्या धर्माविरोधात किंवा एखाद्या ह्याच्या विरोधात नसून ही जी शैक्षणिक पद्धत जी आहे, जी आपल्या एज्युकेशन सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम मध्ये जो भ्रष्टाचार माजलेला आहे, ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हा आंदोलन सगळं उभारलेलं आहे. आणि मागच्या नीट पेपर फुटेमध्ये जे काही विद्यार्थी याला बळी पडलेले किंवा जवळपास 32 विद्यार्थी देशभरातून ह्याच्यामध्ये आत्महत्यांची झालेली, या सगळ्या गोष्टीला अनुसरून ही आंदोलन आहे. मागणी सिंपल आहे की या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा, क्षुल्लक छोटीशी मागणी आहे. या मागणीसाठी हा सगळं आंदोलन आपण पाहतोय. आज आपण साताऱ्यामध्ये आहे, सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना या ठिकाणी जमलेल्या आहेत, आणि यांची एकच मागणी आहे की मुलांनी जो हा आंदोलन जंतर मंतरमध्ये केलेलं आहे त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. हे कुठलेही खलिस्तानवादी किंवा अलगाववादी विद्यार्थी नसून हे आमच्यासारख्या सामान्य लोकांची मुलं आहेत, आणि त्यांचं भविष्य धोक्यात असल्यामुळे ही मुलं एकत्रित येऊन या ठिकाणी आंदोलन करत आहेत. म्हणून ह्या मुलांचे पालकत्व असलेले हे आंबेडकरवादी असतील किंवा संपूर्ण भारतातले ही लोक आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तरुण भारतसाठी मित्र बागवान, सातारा.